नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ हा माझ्या अशा भगिनींसाठी आहे ज्या येत्या काळात बाळाला जन्म देतील। तर मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाची योजना राज्य सरकार घेऊन आलेले आहे आणि ती आहे जननी सुरक्षा योजना। तर मैत्रिणींनो, या योजनेबद्दल जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की ही योजना फक्त काही नॉर्मल प्रसूती असलेल्या किंवा झालेल्या भगिनींसाठी नाही, तर सिझेरियन होणाऱ्या मैत्रिणींसाठी सुद्धा आहे। तर मैत्रिणींनो, तुमची प्रसूती सिझेरियन असो किंवा नॉर्मल, जननी सुरक्षा योजना ही प्रत्येकाच्या मदतीसाठी आहे। देशात माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत केली जाते, जेणेकरून त्यांची प्रसूती रुग्णालयातच व्हावी। गेल्या अनेक वर्षापासून ही योजना कार्यान्वित असून याचा फायदा गरीब घरातील मातांना होत आहे। सामान्य प्रसूती झाल्यास 600 रुपये आणि सिझेरियन झाल्यास 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातात। लाभासाठी तुम्हा सगळ्यांना काय निकष किंवा कागदपत्रे गरजेची आहेत ते बघूयात। सर्वात आधी तुम्हाला तुमचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असावे लागते। प्रसूती सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात झालेली असली पाहिजे। ही योजना पहिल्या 2 प्रसूतीसाठी लागू आहे। लाभार्थी महिलेकडे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, BPL कार्ड लागू असल्यास प्रसूतीचा दाखला आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेने अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता किंवा आरोग्य केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे। प्रसूती सरकारी रुग्णालयात झाल्यास तिथे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाते। मैत्रिणींनो, आता जर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जननी सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी या जिल्ह्यात होत आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट मध्ये 3046 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। ही योजना प्रामुख्याने सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांसाठी आहे। याशिवाय सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळतो। जननी सुरक्षा योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी देशभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांची प्रसूती सरकारी रुग्णालयात सुरक्षितपणे व्हावी हे सुनिश्चित करणे आहे। या योजनेअंतर्गत प्रसूतीनंतर थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात। तर मैत्रिणींनो, आता तुमची प्रसूती ही नॉर्मल होत असो किंवा सिझेरियन असो, तुम्हाला जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा नक्कीच मिळेल आणि तो लाभ घेण्यासाठी आताच नजीकच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका किंवा सामान्य रुग्णालयांमध्ये जाऊन सर्वात आधी आपली नाव नोंदणी करावे आणि त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।